नमस्कार। आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर अशोक कामत सरांबद्दल बोलण्यासाठी मी उभा आहे। 1984 साली मी आबासाहेब गरळे महाविद्यालयामध्ये 11वीकरता प्रवेश घेतला, कॉमर्स कॉलेजला। आणि माझे वडील आबासाहेब गरळे कॉलेजमध्येच सेवेत होते, त्यामुळे वडिलांकडे जाणं येण्यासारखं असायचं। वडील जे माझे जगन्नाथ गळंगे, तेथील लेखापाल नाना जोशी, लायब्रेरियन अल जोशी सर, आर.व्ही. कुलकर्णी सर आणि अरुण गंगाधर सोमन, ह्या सर्व मंडळींची तिथे एक बैठक बसायची ऑफिस सुटल्यानंतर आणि छान गप्पा रंगायच्या। तेव्हापासून मी कामत सरांना ओळखतो। त्यांचा माझ्यावरती खूप जीव होता। मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेस मला पहिली सायकल त्यांनी घेऊन दिली, ही माझी आठवण आहे। त्यानंतर आमचा परिचय वाढत गेला आणि त्यानंतर मी ज्या ठिकाणी काम करतो सध्या महाराष्ट्र राष्ट्रवादी सभा पुणे येथे मी सचिव आहे। अगोदर मी एक क्लार्क होतो। ते आमच्या संस्थेमध्ये ते कार्यकारी विश्वस्त म्हणून आले आणि आमचा परिचय आणखीनच वाढला आणि या परिचयातून आमचे संबंध इतके घनिष्ठ होत गेले की सरांकडनं काय शिकू आणि काय नको असं मला झालं। परंतु सरांची मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेवरचं प्रभुत्व पाहून मी खूप प्रभावित झालो। ही मला वाटतं अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी मराठी आणि हिंदीतनं PhD केलेली आहे आणि त्याचा फायदा हा आमच्या संस्थेला पण झाला आणि इतर कार्यालयही झाला। गुरुकुलशी मी असंच जोडला गेलो। ते मला प्रत्येक गुरुकुलच्या कार्यक्रमामध्ये बोलवत असत, मी येत असे, परंतु माझ्या कार्यव्यस्ततेमुळे मला ते काही जमायचं नाही। परंतु जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा मी दिला। नुकतंच माझ्या हातून एक चांगलं कार्य झालं, म्हणजे सत्कार्य असं मी म्हणतो की माझं नशीब सरांनी जी काही गुरुकुलतर्फे हिंदीतनं ज्ञानेश्वरी तयार केली, ती ज्ञानेश्वरी तपासण्याचं काम मला मिळालं। त्याचं प्रूफ रिडिंग मी केलं, हे केवळ मला सरांमुळे मिळालं। त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि एक आध्यात्मिक सेवा माझ्या हातून झाली, याचा मला खूप आनंद वाटतो। सरांच्या या पावन स्मृतीला मी या ठिकाणी वंदन करतो आणि सरांनी केलेले कार्य पुढे असंच हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर चालत राहील, ही अशी मी ग्वाही देतो। नमस्ते।